CBSE बोर्ड, इंटरनॅशनल बोर्डवाले जे आहेत त्यांनी अशा पालकांकडे असं बघू नका की ओ यांचा मुलगा तर सेमीमध्ये जातो आहे, आम्ही तर आमच्या मुलाला इंग्लिश मिडियममध्ये टाकलं आहे बाबा. ठीक आहे, पण तुमच्या मुलाला तेवढं इंग्लिश येतं आहे का? तो जस्ट आहे ज्युनियर KGला आणि त्याच्याकडून तुम्ही अपेक्षा करताय की त्याला सगळंच आलं पाहिजे, म्हणजे त्याला कर्सिव्ह पण आलं पाहिजे ज्युनियर KGला. का एवढा अट्टहास? तो पोरगा लहान पण त्याचं कधी जगणार? हळूहळू सगळ्या गोष्टी होतात. आपण मराठी माध्यमातून शिकलेली माणसं आहोत, तरी पण आपण ह्या फिया बऱ्यापैकी पेलण्यासाठी कॅपेबल झालो आहे ना, तेवढे सक्षम आहोत ना. मग कशाला हा अट्टहास करायचा? आणि आजकाल तर सगळं ChatGPT AI वगैरे पोरांना फोनवर सगळं मिळतं. आजकालच्या पोरांना स्पेलिंग पण येत नाही, कारण का ते इझिली अवेलेबल आहे फोनवर. हे आपल्या पॅरेंट्स लोकांनी बघितलं. इवन आपण पॅरेंट्स पण एवढे हळशीत आलो आहेत की आपल्यालाही सगळ्या गोष्टी फोनवर लगेच मिळतात. म्हणजे एखादा ड्राफ्ट बोला, काही बोला, फक्त तेवढं तुम्हाला नॉलेज पाहिजे की तुम्हाला ते कुठून शोधायचं आणि कसं करायचं. त्याच्यासाठी कोणत्या शाळेतच स्पेसिफिकली इन्व्हेस्ट करणं नाही ना बरोबर. तर आपण मराठी दिन, मराठी भाषा, आपली मराठी भाषा जर का आपण आपल्या मुलांना आपल्या मराठी शाळेतच नाही घातलं, त्यांना मराठीच नाही आली, तर त्या मुलांना मराठी कधीच येणार नाही. कारण का तुम्ही पोरांना घालणार इंग्लिश शाळेमध्ये, त्यानंतर शाळेमध्ये हिंदी आणि इंग्लिश हे दोनच लँग्वेज बोलली जाते, भाषा बोलली जाते. आणि त्याच्यामध्ये मराठी तुम्ही घरी बोलणार मराठी, पोरगं झालं कन्फ्यूज, मला हिंदी बोलायचं आहे, मराठी बोलायचं आहे की इंग्लिश बोलायचं आहे, याच्यामध्ये खूप तफावत होते. सो आपल्या मुलांना कसं तुम्हाला टिट फॉर टॅग द्यायचं आहे हे तुमच्यावर आहे, पण मुलांना तेवढाही ताण देऊ नका. आणि ॲक्च्युली हा थोडा इमोशनलवाला ब्लॉग झाला आहे, कारण का मी असं झेललं आहे की मी माझ्या पोराला सेमीमध्ये टाकलं आहे, त्यामुळे खूप सारे जवळचेच लोक अशा नजरेने बघतायत की मी त्याला इंग्लिश मिडियममध्ये का नाही टाकलं, तो उद्या ह्या जगाची बरोबरी कशी करणार, तर त्याला उद्या ह्या जगाची बरोबरी कशी करायची आहे याची ट्रेनिंग लहानपणापासूनच जर का मी पण द्यायला लागली आणि प्लस शाळा, या दोन्ही गोष्टी जर का सोबत चालायला लागल्या तर का नाही होणार. याच्यासाठी मला त्याला इंग्लिश मीडियममध्येच टाकणं गरजेचं आहे का? नाही. तर आपल्या आईवडिलांनी ते लोक जास्त शाळा शिकले नाही आहेत, त्यांनी तेवढं ब्रॉडनेस किंवा एवढा बाहेर जाऊन विचार त्यांनी केला नाही आहे जेवढा आपण करतो आहे. तर आपणही विचारांनी थोडंसं प्रगत होऊया. आणि मी कालही माझ्या मतावर ठाम होते, आजही माझ्या मतावर ठाम आहे आणि मी उद्याही माझ्या मतावर ठाम राहणार की मी माझ्या मुलाला मराठी शाळा नाही भेटली पण सेमी ह्याच शाळेत त्याला ठेवणार. मी कुठेही राहिलं असो, कुठेही काही असो. मोस्टली तर शाळा चेंज नाही होणार, कारण का शाळा चेंज झाली तर खूप साऱ्या गोष्टी चेंज होतात, पण तरीही आपली मराठी शाळा बेस्ट आहे, बेस्ट असणार आणि बेस्ट राहणार. जय महाराष्ट्र.